स्थानिक गुन्हे शोध पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून तब्बल 14,64,530 रुपये किमतीचा सुगंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू, जर्दा जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शोध पथकाचे गिरीश बागुल, किशोर कराटे, प्रवीण सानप, विनोद पिळे, प्रदीप बहिरम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राशेगाव फाटा येथे गुन्हे शोध पथकानं ही कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं. इनोव्हा गाडीचा क्रमांक MH01-7208 या गाडीतून सुगंधित पान मसाल्याची वाहतूक करताना 3 आरोपी आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेचे गिरीश बागुल यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 201/2024 भारतीय दंडविधान कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 16 एप्रिल रोजी राशेगाव शिवारपेठ ते नाशिक जाणाऱ्या रोडवर राशेगाव फाटा येथे गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत तब्बल 14,64,530 रुपयांचा अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेण्यात आला. यातील 3 आरोपींना संगनमत करून अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 व नियमने 2011 नुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कुठल्याही परवानगीशिवाय सार्वजनिक मानवी आरोग्याला अपायकारक असा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा, वितरण व वाहतुकीस प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, जर्दा, गुटखा सदोष मालाची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शोध पथकाला आढळून आले. या गुन्ह्याचा पुढील तपास जाधवजी एस पवार हे करीत आहेत. वृत्तसंकलन माधव खाबिया.